नमस्कार. संवादच्या आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत गेली 60 वर्ष शिवाजी महाराजांवरच्या प्रेमाने, ध्यासाने, ज्यांनी भारत नाही तर भारताच्या बाहेरची म्हणजे युरोप, मध्यपूर्व इथली भूमी ढवळून काढली. आपल्या सर्वांना परिचयाचे आहेत ते महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे. नमस्कार. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे असं म्हटलं की शिवाजी महाराजांच्या आयुष्यातले सगळे प्रसंगांची चित्र अशी डोळ्यासमोर सरकतात जी तुमच्याकडनं कानाने ऐकलेली असतात. मला सांगा की 60 वर्ष गेली तुम्ही शिवचरित्राचं व्याख्यान देता, गेले 20 वर्ष जाणता राजा आणि करताय. शिवचरित्राचा असा ध्यास त्या काळात तुम्हाला कशामुळे लागला ते मला नाही सांगता येते. काही लोकांना जसं लहानपणापासूनच किंवा मी तर म्हणेन जन्मापासून काही का गोष्टीचं व्यसन असतं. कोणाला गाण्याचं असेल, कोणाला खेळण्याचं असेल, कोणाला पोहण्याचं असेल, आणखीन कुठे कुठे निर्णय छंद म्हणा त्याला. पण तसा तो छंद मला अगदी लहानपणापासून आहे. मला आठवत आहे की मी माती असते ना, अगदी आपल्या अंगणातली झाडातली माती, त्या मातीचे शिवाजी महाराजांचे पुतळे मी करत असे. बर. किंवा मेणबत्तीचं पगळणार जे मेण असतं ते मेण उन्हामध्ये तापवायचं आणि ते मऊ झालं की मग ते त्याचा एक आकार करून मग त्याला चाकूनी त्याला शिवाजी महाराजांचा आकार द्यायचा. हे मी जेव्हा स्वतः 6, 7, 8, 9 अशा वयामध्ये होतो त्यावेळेस मी हे सगळं करत असतो. पण मग तेव्हा तुम्ही कोणाकडनं ऐकलं होतं का, म्हणजे शिवाजी महाराजांचं चरित्राचं वाचन वगैरे तेव्हा केलेलं का? एक माझे वडीलच प्रत्यक्ष. माझ्या वडिलांना शिवाजी महाराजांचा किंवा एकूण इतिहासाचाच विलक्षण छंद होता, अतिशय मोठा होता. तुमचं सरदारांचं घराणं ना पुरंदरे? हा, ते आमचे भाऊबंदापैकीच आहेत, पण आमचं घराणं हे सरदारांचं नाही. आमचे त्यावेळचे जे काही इनामदार जागीरदार वगैरे लोक आहेत त्यापैकी आम्ही आहोत. पण शिवाजी महाराजांचा माझ्या घराण्याशी संबंध आलेली कागदपत्र माझ्याकडे आहेत. आणि तर त्यामुळे पण तरी पुरंदर किल्ला, सासवड भाग, आता माझं गाव आहे ते पानवडी आहे, पुरंदरच्या अगदी उतरणीवरती आहे. या सगळ्याच मुळे ज्याला आपण असोसिएशन म्हणतो, काही जवळचं नातं, हे नातं असं काही जुळून पहिल्यापासूनच आलेलं आहे माझ्या आधीच्या 14 पिढ्या. तर त्यामुळे शिवाजी महाराजांच्याबद्दल माझ्या घराण्यालाच मुळे विलक्षण प्रेम आहे. आणि ते वडिलांचं तर विलक्षण प्रेम होतं, ते तुम्हाला सांगायचे. हा, खूप शिवाजी खूपच. म्हणजे वडिलांचा सगळ्यात जवळचा मित्र मी. ते माझ्यापेक्षा 39 वर्षांनी मोठे होते, म्हणजे त्यांच्या 39व्या वर्षी माझा जन्म झाला. पण मला अगदी आठवते की किल्ल्यावरून मला घेऊन जायचं. जुन्या जुन्या ज्या पुण्यात आणि पुण्याच्या अवतीभोवती ज्या वास्तू आहेत, वाडे आहेत, त्या घराण्यात त्यांचे आमचे संबंध आहेत. काही घराण्यांची तर आमची नाती आहेत. तर त्यामुळे त्यांच्याकडे घेऊन जायचं, त्यांना काही विचारायचं, आणि मग ते सगळं मी ऐकणारा हा मी एक त्यांचा श्रोता. आणि त्यामुळे तुम्हाला ते व्यसनच जडलं. मला व्यसन ह्या शब्दाशिवाय मला दुसरा ॲप्रोप्रिएट असा शब्दच आठवत नाही. पण बाबासाहेब, असं असतं ना, कधी आपल्या लहान वयातले जे संस्कार असतात किंवा लहान वयातली जी स्वप्न असतात ती मोठं झाल्यावर व्यवहाराच्या रहाटगाडग्यात विरून जातात आणि नष्ट होतात. कित्येकदा आपण व्यवहारिक दुसराच करतो. बाबासाहेब पुरंदरे एक प्रख्यात इंजिनियर आहेत वगैरे असं काही होऊ शकलं असतं, किंवा प्रख्यात डॉक्टर, पुण्याला लोक जातात पेशंट. पण तसं न होता ती स्वप्न, ते सगळं तुमचं शिवाजीचं बद्दलचं, महाराजांबद्दलचं प्रेम तसंच टिकून राहिलं. म्हणजे जेव्हा समज आली तुम्हाला आणि तुम्ही जगाचं अवलोकन करू लागलात, ते तो काळ कम्युनिझम, सगळंच जगात नवीन नवीन वारे होते, अशा वेळी ते टिकवून कसं ठेवलं तुम्ही? एक तर त्याला पुन्हा मी सांगेन की जसे माझे वडील हे कारणीभूत आहेत, तसे शाळेमध्ये मला शिक्षक फार चांगले मिळाले. शिक्षक चांगले मिळणं हे खरोखर भाग्याचं लक्षण आहे. कारण त्यावेळेला मला जे शिक्षक मिळाले त्यातले एक जण होते नारायण रामचंद्र परचुरे, आणि दुसरे होते त्यांचं नाव होतं लक्ष्मण पांडुरंग फाटक. त्यालाही पण ह्या गोष्टीचा विलक्षण छंद होता. हे फाटक सर तर कीर्तन करायचे पुढच्या काळामध्ये. भावी स्कूलचा मी विद्यार्थी. भावी स्कूल ही कधी अभ्यासाकरता त्या काळात प्रसिद्ध नव्हती, आता जरा बिघडली. हल्ली आता पहिल्या 10 मध्ये मुलं येतात, मला फार वाईट वाटतं. पण त्यावेळेला खेळणं, ट्रिप्स, नाटक, गॅदरिंग याच्यामध्ये सगळा आमचा त्या भावी स्कूलचा काळ गेलाय. पण त्याच्यामध्ये आम्हाला जे शिक्षक लाभले
ते पण फार चांगले लाभले. आणि त्यांनी हा माझा छंद हा कसा काय ओळखला, पण त्यांनी बरोबर ओळखला. आणि बोलावं कसं, हातवारे कसे करावेत, किती करावेत, आवाजाची चढ उतार ही कशी साधावी, हे मला या सरांनी शिकवलं. त्याचा आज मला फायदा होतोय. पण मग तेव्हा तुम्ही शाळेमध्ये असताना पहिल्यांदा शिवाजीवर बोललात का? शिवाजी महाराजांवर पहिलं भाषण, की माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, असं एक भाषण जी शाळेत केली जातात, माझे ज्याच्यावर 4 शब्द ऐकून घ्या, ते केलं होतं तुम्ही? नाही. शिवाजी काय व्हायचं की एखादे सर गैरहजर असले कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने, की तो पिरियड रिकामा असायचा. मग दुसरे कोणते तरी सर तो आमचा पिरियड घेण्याकरता, म्हणजे आम्हाला शांत बसवण्याकरता असे ते यायचे. हे सगळीकडे चालतं आजही. त्यावेळेला जे कोणी यायचे ना, ते मला बहुतेक सगळे सर असे आठवतात की अरे इकडे पुरंदरे गोष्ट सांग, असं ते म्हणायचे. त्याचा मला फार फायदा झाला. असं की सारखंच घडत होतं असं नाही, पण जे काही घडत गेलं आणि इलेक्शन कॉम्पिटिशन्स मध्ये मग सरांनी मला त्यातनं भाग घ्यायला लावला आणि फार चांगलं शिकवलं त्यांनी. त्यातमध्ये माझे जे विषय असायचे त्यात मुख्यतः अर्थात शिवाजी महाराजच असायचे, पण मग त्याच्या जोडीला इतरही काही गोष्टी मी बोलत होतो. त्या वास्तूंच्यावर बोलत होतो. ताजमहालवरती मी बोललेलो आहे. हो, ताजमहाल आग्र्याचा. पण आता जाता ताजमहालचा विषय तो शहाजहाननेच बांधला ना. त्याच्याबद्दल आता अनेकांचे काही समज आहेत, काही त्यांच्या श्रद्धाही आहेत, पण तो वादाचा विषय आहे. पण आज तरी एवढं नक्की म्हणता येईल की शहाजहान आणि त्याची जी बायको होती मुमताज महल किंवा अर्जुमंद बानू यांच्या कबरी ज्यात आहे तेवढं तर नक्की आज म्हणता येईल. बाकी ते वादाचे विषय जरा थोडे बाजूला ठेवले तर जुन्या वास्तूंचाही अभ्यास करावा, त्या पाहाव्यात, हाही पण छंद मला लागला. त्यामुळे मी किती किल्ले पाहिलेत, त्यामुळे जुने वाडी पाहिलेत. तुम्ही जेव्हा शिवाजी महाराजांवर बोलता तेव्हा त्याच्या संबंधातले किल्ले वगैरे सगळा परिसर तुम्ही जिवंत करता, त्याचं बीज आज मला कळलं. त्याचं कारण असं की ते मी पाहिलेले आहेत, त्याच्या मला मूर्तिमंत माझ्या डोळ्यापुढे येतात. अनेक वाडी मला माहिती आहेत असे की ज्या वाड्यांच्यावरनं काही जागा फार धोक्याच्या आहेत, की ज्या वाड्यामध्ये गेलं तर तिथे शत्रूला किंवा हल्ला करणारा समजा कोणी दरोडेखोर आला तर तो दरोडेखोर त्यात नेमका तो अडकावा अशी पकडला, अशी रचना आहे वाड्यांची काही ठिकाणी. तर त्यामुळे ते वाडे ज्यावेळेला मी स्वतः पाहायला जातो किंवा माझ्याबरोबर कोणाला घेऊन गेलो तर मी त्यांना सांगतो की थांबा इथे, कारण पुढे त्या उंदराच्या पिंजऱ्यासारखा असा एक भाग बांधलेला आहे की तुम्ही जर त्याच्यावरून चालत गेलं तर खाली विहिरीत पडाल. असेही काही वाडे आहेत. काही वाड्यातनं नाच गाणी, त्याविषयी कीर्तन म्हणा किंवा पोवाडे अशा तऱ्हेचे कार्यक्रम त्या काळात जे काही चालत असतील ते करण्याकरता हलते फिरते रंगमंच येतं. काय म्हणता? हो, तुळजापूरच्या जवळ कळंब नावाचं एक गाव आहे, तालुकाच आहे, आता महाराष्ट्रात आहे, मराठवाड्यात आहे. त्या तिथे देशमुखांचा जो वाडा आहे त्या वाड्यामध्ये फिरता असं वर्तुळाकार रंगमंच आहे. अरे, आता हे बांधकाम माझ्या स्वतःच्या अभ्यासाप्रमाणे कमीत कमी 200 वर्षापूर्वीच आहे. त्याच्यावरती नाच गाणं किंवा काय ते चालत असेल त्यावेळेला हा विचार होता फिरत्या रंगमंचाचा. आणि म्हणून इतिहासाचा अभ्यास करीत असताना केवळ व्यक्तींचा अभ्यास, त्यावेळेच्या राजकारणांचा किंवा रणांगणांचा अभ्यास एवढा करून तो भागणार नाही. त्याचं सगळी संस्कृती आपल्या डोळ्यापुढे आली पाहिजे. बाबासाहेब, पुढे जाण्या अगोदर एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवादमध्ये आपलं स्वागत. तर शाळा कॉलेज शिक्षण झाल्यावर तुम्ही काही वेगळा विचार करून नंतर शिवचरित्राचं व्याख्यान दिलं का? तुम्ही ठरवलंच होतं आणि नंतर लगेच सुरू केलं? नाही, मी जे म्हटलं सुरुवातीला की व्यसनी मनुष्य हा जसा त्यात अगदी पूर्ण गुरफटूनच जातो तसा मी तो त्या विषयामध्ये पहिला तो गुरफटलेलाच होतो. आणि आजही मी त्यातनं बाहेर पडू शकत नाही, कारण तो माझ्या अगदी रोमरोमाशी तो एकरूप झालेला आहे. माहिती अंधश्रद्धा आहे का काय त्याचा मी पण कधीही विचार करत नाही. फक्त मी खूप अभ्यास करतो एवढं मात्र. माझ्या जर कोणी असळच कोणी चुकून माकून वैरी त्यालाही कबूल करावं लागेल, त्याविषयी खूप अभ्यास करतो. पण पहिलं व्याख्यान मग कधी दिलं होतं तुम्ही?
मग पहिलं व्याख्यान अर्थात ते शाळेतल्या जीवनातलं आहे. एज्युकेशन कॉम्पिटिशन्स वगैरे होतात ना, आंतर स्कूल, आंतरशालेय अशा ज्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये मी बोललो. तर ते सर मला शिकवायचे बोलायचं कसं, कसं उभं राहायचं. मला म्हणायचे मुरलीधरासारखा एक पाय आडवा टाकून उभं राहू नको, नीट बोल. ते मारणारे मास्तर म्हणून आमच्या शाळेत खरं म्हणजे प्रसिद्ध होते परचुरे सर. पण मला त्यांनी कधीही मारलं नाही. पण ज्यावेळेला मी प्रॅक्टिस करताही पण ज्यावेळेला शाळेमध्ये बोलायचं ना, तेव्हा मला म्हणायचे जर चुकलास ना तर झोडपून काढीन. पण ते झोडपलं वगैरे त्यांनी मला कधी नाही शिकवलं. मात्र खरंच खूप आज मी अतिशय कृतज्ञ आहे. पण मग बाबासाहेब फायदा होतोय. जाहीर व्याख्यान जे आहे, जे आम्ही सतत पाहत आणि ऐकत आलेलं तुमचं, त्यातलं पहिलं कधी दिलं तुम्ही? ते मात्र पहिलं मोठं जे व्याख्यान झालं ते तारीख 25 डिसेंबर 1954 या दिवशी नागपूरला तिथे राजाराम सीताराम लायब्ररी म्हणून बरेलीला एक मोठी प्रख्यात लायब्ररी आहे, महाराष्ट्रातली अतिशय प्रसिद्ध. त्या लायब्ररीमध्ये माझ्या बहिणीमुळे ते व्याख्यान दिलं. माझ्या बहीण या नागपूरमध्ये दिलेल्या, त्यांचं नाव राधाबाई हरदास सासरचं नाव, आणि त्यांच्या आग्रहामुळे दिलं. त्या म्हणाल्या अरे बाबासाहेब तू जर इथं व्याख्यान दिलं नाहीस तर इथे सगळे माझ्या महिला मंडळातल्या मैत्रिणी आणि इतर लोक मला शिव्या देतील आणि म्हणतील तो तुमचा भाऊच नाही. त्यांनी व्याख्यान दिलं असतं. कारण एक सांगू का, मला अतिशय कंटाळा कोणत्या गोष्टीचा असेल तर व्याख्यान देण्याचा आजही हो अतिशय मला कंटाळा आहे. मला गप्पा मारणं, गप्पा गोष्टी करणं, चर्चा करणं हे मला अतिशय आवडतं. अशा लोकांच्या पुढे हातवारे करीत व्याख्यान द्यायचं. एकदा मी द्यायला लागल्यानंतर मग ते देतोय खरं आहे, पण मला स्वतःला नाही. माझं एखादं व्याख्यान जर रद्द झालं ना तर अचानक शाळा जर समजा सोडून दिली तर मुलांना कसं हे करत सगळे पळत जातात, घंटा वाजल्यावर खुश होत. पण मग ह्याच्यामध्ये म्हणजे अभ्यासू माणूस जो असतो, अभ्यासक असतो, तो थोडा फिजिकल लेबरच्या बाबतीत आळशी असतो, तो भाग आहे का ह्याच्यात? नाही, पण मला ते आवडत नाही एवढं खरं. कारण मला ते जे समोर बसलेले लोक आहेत ना ते फार फार प्रेमाने येतात, एकरूप होतात, हे खरं आहे. पण तरी थोडा ना थोडा तरी कोणी ना कोणीतरी त्रास देत होतं. कोणीतरी गावातला प्रतिष्ठित येतो. माझं ऐन व्याख्यान चालू असताना समोरून उशिरा येऊन पुढे येऊन बसतो. मला बोलता येत नाही कारण ते गावातले कोणीतरी मोठे असतात, आपण कसं काय सांग बोलायचं. पण हा जो डिस्टर्बन्स आहे, हा जो व्यत्यय आहे तो नको वाटतो. मला असं वाटतं की काहीतरी बिघडलं माझं. म्हणजे एखाद्या गाणाऱ्याला जसा त्रास होत असेल की गात असताना जर कोणीच मध्ये जर काही न बोलताना जरी केसरी उघडून वाचायला लागला तर ती जशी त्या गाणाऱ्याची अवस्था होत असेल की मी एवढं गातोय आणि हा केसरी उघडून वाचतोय माझ्यासमोर, तशी माझी अवस्था होती. पण मला सांगा बाबासाहेब की हे आता तुम्ही जे आता जे बोलला त्यातला प्रत्येक सण वार तारीख तुम्ही ज्या पद्धतीने सांगता, इतिहासातले अनेक घटना, त्यांचे दाखले, त्यांच्या डाव प्रतिडाव, खुलासे प्रतिखुलासे, यांच्या सगळ्या सण वार तारखा ह्या तुम्ही लक्षात ठेवण्याचं काही तंत्र आहे का? नाही, ते पण एवढं मात्र मी सांगतो की ते सगळे बरोबर असतात. म्हणजे माझं संबंध ज्याचं व्याख्यान म्हणजे टेप केलेली बरीच आहे. आपण बेलाशक तपासून पहा, आपल्याला त्यात चूक सापडणार म्हणजे या तपशिलाची चूक सापडणार नाही. मतभेद असतील कदाचित, माझं मत एक असेल, दुसऱ्या एखाद्या अभ्यासकाचं मत वेगळं असू शकेल, परंतु तारीख, वार, दिवस, काय घटना, नावं, नाती गोती हे अगदी बरोबर असतील. पण हे पहिल्यापासूनच आहे का? पहिल्यापासून नाही, ते मला कसं काय लक्षात राहतं कोण जाणे. म्हणजे कसं की शिवाजी महाराजांचं चरित्र आहे, त्यातला जो कथेचा भाग आहे, ते रोमहर्षकता आहे, त्यातला थरार आहे, तो सांगणं, आणि त्याच वेळेला स्थल काल स्तन वेळ ह्या बाबतीत अचूक असणं, ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. त्या दोन्हीचा कसं काय तुम्ही मिलाप, म्हणजे त्याच वेळेला तुम्ही इतकी थरारक गोष्ट सांगत असताना लोक तल्लीन झाले असताना काय वद्य प्रतिपदा काय जे काय आहे ते सांगतात, ते कसं काय, म्हणजे तुम्ही त्या पद्धतीनेच वाढलात का? त्या पद्धतीनेच वाढल्यामुळे ते बसूनच गेलं. नाही, ते जिभेमध्ये म्हणा किंवा माझ्या स्मरणामध्ये म्हणा, मला स्मरण फार चांगलं आहे. हे म्हणजे अगदी निरंकारपणे मी सांगतो की स्मरणशक्ती ही ईश्वरी देणगी असं मी म्हणेन. पण तो माझ्या स्मरणामध्ये ह्या गोष्टी फार बारकाईने राहतात.
तर त्यामुळे एकदा तर मी म्हणजे माझे गुरु म्हणजे ज्यांनी मला इतिहासामध्ये मार्गदर्शन केलं, इतिहासात ते बारकावे सांगितले, मोडी पत्र जी समजत नव्हती किंवा समजायला पाहिजेत ती त्यांनी स्वतः मला शिकवली, समजावून सांगितली. पर्शियन तर मला काही येत नाही, पण पर्शियनमधली पत्री समजावून सांगितली ते डॉक्टर ग ह खरे, प्राध्यापक ग ह खरे, हे माझे गुरु. आज ते काही नाहीत, परंतु ते बारकाईने जेव्हा मला सांगायचे तर तेव्हा त्या सांगायचे की हे बा, माणूस चुकणार पण शक्यतो कमीत कमी चुका करा. आणि ते मी एक असं तेव्हा बघत आलो किंवा त्यांच्या स्वतःच्या लिखाणात बोलण्यात सहसा चूक सापडणार नाही. फार अवघड त्यांची चूक काढणं हे म्हणजे फार अवघड काम. त्याचा खोल ठसा आहे तुमचा. खोल ठसा आहे तो माझ्या मनावरती फार परिणाम करून गेलेला आहे की त्यामुळे माझ्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. मी दक्षता घेतो की माझ्यातनं चूक होऊ नये आणि ते आता बसून गेलाय. बाबासाहेब, बहिणीच्या आग्रहाखातर नागपूरमध्ये 54 साली तुम्ही जे व्याख्यान दिलं त्याच्यानंतर बाबासाहेब पुरंदरेंचं शिवचरित्र ऐकण्याकरता हजारो कान जायला लागले आणि ऐकायला लागले. पण त्याचं क्रेडिट आहे ना ते शिवाजी महाराजांना आहे, मला नाही. हा मी त्यातला खरोखर एक माध्यम आहे, मी विनयाने बोलत नाही. तो विषयच असा आहे की तो लोक ऐकतातच. पण मग त्या नागपूरच्या जेव्हा तुम्ही तो व्याख्यान होतं ते झाल्यानंतर तुम्ही ते जाहीर व्याख्यान जे आहे ते करायचं ठरवलं की हे लोकांपर्यंत पोहोचवणं जरुरीचं आहे असं वाटून तुम्ही ठरवलं का त्याच्यानंतर पुन्हा एक असा अपघात घडला? या प्रश्नाच्या उत्तराला येण्याकरता एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. मला सांगा की पहिलं जे व्याख्यान तुमचं झालं नागपूरमध्ये जे बहिणीच्या आग्रहाखातर केलं त्याच्यानंतर काय झालं? म्हणजे तुम्ही ठरवून केलं का? ते आलं वर्तमानपत्रात आणि जे ऐकणारे होते त्यांनी आणखीन 10 ठिकाणी आग लावली की असा तो बोलतो वगैरे, असं काहीतरी झालं असलं पाहिजे. कारण पुढचंच व्याख्यान माझं झालं ते 8च दिवसांनी एका कॉलेजमध्ये झालं आणि त्यालाही पण खूप लोक होते, विद्यार्थी तर होतेच पण बाहेरचे लोक आलेले. मला लक्षात आलं की ही काही म्हणजे कॉलेजचे विद्यार्थी नाही आहेत, हे नक्की ते मुद्दा ऐकायला आले आहेत. आणि मग ते सारखं मग चालूच राहिलं, ते आता काही सुटत नाहीये. म्हणजे मला असं वाटतंय की माझं शेवटचं व्याख्यान केव्हा होईल काय सांगता येते, पण अगदी शेवटपर्यंत ती व्याख्यान माझ्या मागे लागली. पण मग हे दिवसांची व्याख्यान आहेत ना, म्हणजे तुमचे मी 7 दिवस 8 दिवस अशा प्रकारे जी व्याख्यान तशा प्रकारे व्याख्यान द्यावी ही कल्पना तुम्हाला का आवडली? मग ते शिवचरित्र मावे ना एका व्याख्यान एका ह्याच्यात मावे ना. आणखीन तो विषय हा त्या लोकांना तपशीलवार ऐकायला यापूर्वी कधी मिळालेला नसावा किंवा मिळत नसावा की अगदी बारकाईने तपशीलवार. तेव्हा एक शिवाजी महाराज समजा आग्र्याला गेले तर महाराज आग्रा शहरामध्ये ज्यावेळेला प्रवेशले तेव्हा तिथे एक परकाल दास या नावाचा एक राजपूत आहे. तो एक राजकीय मनुष्य आहे, राजकीय प्रतिनिधी आहे मिर्झा राजा जयसिंगांचा. आणि त्यांनी शिवाजी महाराज कसे त्याला दिसले, त्यांची स्वारी ते घोड्यावरनं कशी आली, तो राजा कसा दिसत होता हे त्यांनी स्वतः एका पत्रात लिहिलेलं आहे. ते पत्रच वळी इतकं बोलकं आहे की ते पत्र माझ्या तोंडपाठच होऊन गेलं. मूळ ते लिहिलंय ते डिंगलमध्ये लिहिलेलं आहे. डिंगल म्हणजे राजस्थानी भाषा, हिंदीच आहे पण आपल्या जशी कोकणी आहे, अहिराणी आहे तशी ती डिंगल आहे. ते पत्रच मुळे माझ्या मनामध्ये ते ठसून गेलं. त्या राजा कसा दिसतोय, कसा बोलतोय, त्याचे डोळे कसे हालचाल करतायत, हे सगळं त्या पत्रात त्यांनी लिहिलंय. तर अशा तऱ्हेच्या गोष्टी या मग माझ्या तपशिलामध्ये यायला लागल्या आणि लोकांना त्या हव्या असतात, त्यांना सर्व डिटेल्स हवे आणि त्या आवडतात त्यांना. त्या महाराजांचं बोलणं कसं, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाची सलगी देणे कैसे असे, ही जे समर्थांनी म्हटलं ना ते लोकांनाही ते ऐकायची अतिशय उत्सुकता असते. बरं हे सगळंच मिळतं असं नाही, जेवढं मिळतं तेवढं मी खास मुद्दा माझ्या व्याख्यानामध्ये ती मी वापरतो कारण ते ऑथेंटिकही असतं, आणखीन लोकांना आवडतेही पण रसपूर्ण असतं. शिवचरित्रामध्ये विलक्षण नाट्य आहे. ते नाट्य
एखाद्या नाट्यपूर्ण कथेमध्ये जेवढं असतं किंवा महाभारतात किंवा श्रीकृष्ण चरित्रात हे जितकं आपल्याला सापडतं तितकं त्या शिवचरित्रात आहे. तर त्यामुळे लोकांना ते ऐकण्याची उत्सुकता फार असते. इथे बाबासाहेब मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आता उल्लेख केला श्रीकृष्ण चरित्राचा, महाभारताचा, तुम्ही अत्यंत रसदार असं व्याख्यान देऊ शकता, सनावळी सगळं तुमच्या लक्षात राहतं, म्हणजे ती तुम्हाला देणगीच आहे निसर्गतः. अशा वेळेला शिवचरित्रा व्यतिरिक्त इतर अनेक विषय आहेत ज्याच्यात तेवढीच नाट्य, म्हणजे श्रीकृष्ण चरित्रात सुद्धा किंवा ऐतिहासिक पुरुषांच्या आयुष्यात सुद्धा अनेक नाट्यपूर्ण पहिला बाजीराव आहे, नाट्य आहे, त्यांच्यावर अशा पॅशनने, खरा अचूक शब्द मला पॅशन वाटतं, पॅशनने व्याख्यानं द्यावी असं तुम्ही का कधी केलं नाही? काय झालं, मला कोणी इतर विषयावर बोलूच देईना आणि अजूनही बोलून देत नाहीत. काही वेळेला मी इतर विषय त्यांना सुचवतो की हाही विषय आहे, इतिहासापेक्षा जरी थोडा वेगळा वाटला तुम्हाला तरी पण हा चांगला विषय आहे, भाषेच आहे, ऐतिहासिक जुन्या काळामध्ये लिहिली गेलेली काव्य आहेत, ती जरी पौराणिक असली तरी त्याच्यामध्ये भाषेची गंमत आहे, रस आहे. किंवा मराठी भाषा त्यावेळेला कशी तांडव नृत्य करते, कशी कथक नृत्य करते, कसं एखादं नाट्यपूर्ण प्रसंग ती कशी रंगवून सांगते, मराठी भाषा करतो कवीच, पण ते सांगतो मी, पण नाही म्हणतात ते मग तुम्ही ते सगळं शिवचरित्रच सांगा म्हणतात. हा लोकांच्याही पण आवडीचा एक मुद्दा मला विचारात घ्यावा लागतो. नाहीतर बाजीराव पेशव्यांच्यावरती म्हणजे काही व्याख्यान झालेली किंबहुना शिवाजी महाराज नंतरच्या अगदी आता 1880 पर्यंत 85 पर्यंतच्या काळामध्ये सुद्धा 1880-85 म्हणजे वासुदेव बळवंत फडके पहिला तो हो, तर त्या काळापर्यंत किंवा आमचे वासुदेव बळवंत फडक्यांच्या वेळेला जी इतर काही मंडळी होती काम करणारी, सामाजिक लोकहितवादी आहेत, चिपळूणकर आहेत, लोकमान्य आहेत, महात्मा फुले आहेत, एवढी मोठी माणसं आहेत महाराष्ट्रातले, हे सुद्धा पर्वतच आहेत कर्तृत्वाचे. तर यांच्या चरित्रावरही मी बोलतो ना, होतात म्हणजे व्याख्यान त्याच्यावरती होतात, पण शिवचरित्राच्या प्रमाणामध्ये ही व्याख्यान अर्थात कमी होतात. ती समुद्रात ही वाटी असं वाटायला लागतं लोकांना. पण मी आग्रहपूर्वक बोलतो महात्मा फुल्यांच्यावरती किंवा आंबेडकरांच्यावरती माझे व्याख्यान दिलेली आहे, आणि असं वाटतं की हेही पण सांगितलं पाहिजे. पण हा तसा दुर्लक्षित पैलू आहे तुमच्या व्याख्यानात, कारण लोकांच्या तो लोकांना तेच पाहिजे असतं. बाबासाहेब असं वाटायला लागतं किंवा एखादा कोणी नट असेल तर त्या नटांच्या विषयी सुद्धा लोक त्या हे पाठवतात ना, चिठ्ठ्या पाठवतात गायकाकडे, ते हेच गाणं म्हणा, तर तो म्हणतो आणखीन एक आहे ना, तरी पण लोक म्हणतात नाही तुम्ही तेच म्हणा. तसा तो एक लोकांचा आग्रह असतो. बाबासाहेब, शिवचरित्राचे जे सामाजिक पैलू आहेत ते नंतर तुम्ही शिवचरित्राशी इतका काळ बांधले गेले असताना तुम्हाला आलेले अनुभव, त्यातले तुमच्या आयुष्यातले टप्पे आणि शिवाजी महाराजांबद्दल स्वतः आपण पुढच्या भागामध्ये बोलणार आहोत, उद्या बोलणार आहोत. आज आपण इथेच थांबतोय. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला यासंबंधी पत्र, ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे राजेंद्र जगदाळेंनी कुमठे कोरेगाव साताराहून पत्र पाठवलंय. त्यांनी असं लिहिलं की बुधाजीराव मुळीकांची जी मुलाखत झाली होती, आपण शेतकऱ्यांचे मार्गदर्शक बुधाजीराव मुळीक यांची 5 आणि 6 रोजी सलग 2 दिवस मुलाखत घेऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी प्रसारित केल्याबद्दल आम्ही सर्व शेतकरी आपले आभारी आहोत. आम्ही पिढ्यानपिढ्या शेतकरी आणि शेतमजूर रात्रंदिवस कष्ट करून बिगर चप्पल रानावनातून ऊन पावसात कष्ट करतो आणि देशवासियांना अन्न पुरवतो. तसंच फौजीतही शेतकरी आणि शेतमजुरांचीच मुलं आहेत. ते देशवासियांचे संरक्षण करतात, परंतु जागतिक शेतकरी तुलनेत भारतीय शेतकऱ्यांचे कुत्र्यासुद्धा हाल खात नाही, एवढे हाल आहेत. आपण हे पत्र पाठवलं त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. पाहायला विसरू नका रोज सकाळी 8 वाजता आणि रात्री 12 वाजता संवाद, फक्त ETV मराठीवर. नमस्कार.